अभिवाचन ललित गद्य मनाशपथ खरं सांगेन साक्ष 75 लेखक प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे अभिवाचक स्वर अनिल सोमणी प्रकरण 19 जीवनाचा आधारवड शाळेच्या सहलीत शिक्षक म्हणून मोठ्या जबाबदारीने वावरत होतो. शिवनेरी पुणे, सज्जनगड सातारा आणि पन्हाळगड कोल्हापूर अशी सहल मीच आयोजित केली होती. सहल घेऊन सज्जनगडाच्या पायथ्याशी आलो. मुलं भराभर गड चढू लागली. माझ्यातनी मुलांमध्ये वयाचे फारसे अंतरच नव्हते. मी जेमतेम 18 वर्षे पूर्ण करून लगेच माझ्या शाळेत मास्तर म्हणून रुजू झालो होतो. 1965 साली आता 2च वर्षांनी मी ही जबाबदारी घेऊन निघालो होतो. मीही मुलांबरोबरच धूमपणानं गडाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. सज्जनगडाचे प्रवेशद्वार ओलांडताना कसं कोण जाणे मी एकदम थांबलो. गंभीर झालो. अंतर्मनात वादळ उठलं. स्मरण झालं मी 7वीत असतानाची गोष्ट. अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी मी घरातूनच सारे सोडून बाहेर पडायचं ठरवलं. घरात चिठ्ठी लिहून ठेवली. मी पूर्वजन्मीचा रामदास आहे, माझा शोध घेऊ नका. त्यावेळी मी अवघा 12-13 वर्षांचा होतो आणि आत्ता ऐन 20शीत मास्तर म्हणून सहल घेऊन सज्जनगडावर पोहोचलो. मला त्यावेळी घराबाहेर पडताना संत समर्थ रामदासांचं स्मरण का झालं? मनात प्रश्नानं काहूर केलं. खरंच मला पूर्वजन्मीचं स्मरण झालं की मनात आलं? मग आपण परत का आलो? पुन्हा प्रपंचाचाच गोतावळ्यात का गुंतलो? मुलं पुढं जात होती. मी मात्र गंभीरपणे माझ्याच विचारतंत्रीमध्ये एक एक पाऊल पुढं टाकीत जात होतो. मधूनच मुलांपैकी कोणी नाहीतर सहकाऱ्यांपैकी कोणी सर अरे चला म्हणून हाक मारत होतं. तेवढ्यापुरता मी पाय उचली मी पुन्हा माझ्याच तंद्रीत चाले. शैशवावस्थेतच घरात परवचा म्हणायला आईवडिलांनी आग्रह धरलेला असे. त्यात संत समर्थ रामदासांचं सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा हे परंपरेत नित्य म्हटलं जायचं. याच वयात अगदी 1ली-2रीत असताना सर्वोदय योजनेअंतर्गत सत्यनिकेतनच्या कोळी बोर्डिंगचे अधीक्षक श्री नानिवडेकर गुरुजींचा लळा लागला. ते अकोलेसारख्या लहानशा पण तालुक्याच्या गावात सेवावृत्तीने काही उपक्रम अनुसरत. त्यात लहान मुलांना घेऊन प्रभात फेरी काढणं, त्याला जोडूनच व्यायामशाळेच्या मैदानात सूर्यनमस्कार घालून घेणं असा त्यांचा उपक्रम. प्रभात फेरीत अन्य गीतांपूर्वी मनाचे श्लोक म्हणण्याचा प्रघात त्यांनी ठेवला होता. आमचा बाळचमू मोठ्या आत्मीयतेनं त्यात सहभागी व्हायचा. अतिशय प्रेमळ, वक्तशीर आणि उपक्रमशील गुरुजींच्या त्या संस्कारातून मला संत समर्थ रामदासांची घरातून निघून जाताना आठवण झाली असेल का? मी त्याच तंद्रीत पुढे पुढे जात होतो. एका दालनात समर्थांच्या सर्व वस्तूंची संस्मरणीय मांडणी केली होती. त्या वस्तूंकडे मी भान हरवून पाहत राहिलो. एका व्रती सिद्ध योग्याच्या त्या वस्तू मला उगाचच काही प्रश्न विचारित आहेत असं वाटत होतं. देव, देश आणि धर्मासाठी तू काय करणार आहेस? असा प्रश्न त्या वस्तूंमधून गंभीर स्वरात घुमत माझ्या कानातून मनापर्यंत मला व्यापत होता. मी खरंच काहीच करत नव्हतो. आईवडिलांचा प्रपंचाचा गाडा नकळत अनावश्यकपणे मी खांद्यावर घेऊन प्रपंचात गुंतलो होतो. मास्तर झालो होतो. प्रसंगी अखंडित वाचित जावे, प्रसंगी अखंडित लिहित जावे हे तर संत समर्थ रामदासांच्या प्रेरणेतून आपल्याला करता येईल असा विचार त्या संस्मरणीय दालनात मनात आला. संत समर्थांनी लोकशिक्षकाचीच तर वृत्ती स्वीकारली होती. मीही वेतनवशतेने का होईना मास्तरच झालो होतो. बस हेच करू शकतो मनात निश्चय झाला. सतत अभ्यास करायचा, विद्यार्थ्यांशी ज्ञानदानात्मक सेवा संवाद करीत राहायचं. मग मात्र माझं मन हलकं झालं. पूर्वजन्मीचं कोणी पाहिलं आहे तरी हे शिक्षक म्हणून व्रत करायला हरकत नाही. मनाची समजूत पटली. मी उत्साहानं विद्यार्थ्यात रमत समर्थांच्या
सर्व स्थानांवर विनम्र आणि समर्पित भावनांना शरण जात संत समर्थ रामदासांना मनात साठवत सज्जनगडावरून परतू लागलो. प्रवेशद्वारातून बाहेर पडताना पुन्हा प्रश्न पडला, या गडाला सज्जनगड असं नाव का दिलं असावं? या गडावर रामदास प्रेरणेनं माणसात सज्जनपण प्रकटतं का? गंगेत स्नान केल्यावर पावन व्हावं तसं असेल कदाचित. आपल्या वृत्तीत नाही का समर्थ प्रेरणा प्रकटली? शिवथरगडला पोहोचलो. दासबोधांचे जन्मस्थानी पायथ्याशी जात होतो. मला धोदाणा घाट माथ्यावरून एकदम दरीत झेपावून रुद्रभयाण संगीताचे प्रसारण करीत अवघा अरण्य परिसर धीर गांभीर्याने भरून टाकीत आवेगाने कोसळताना मनामनात स्तिमितताना गंभीरता प्रेरित करीत सद्गुरू महादेवांचे स्मरण घडवीत होता. पाठ्यपुस्तकातील समर्थ विरचित कविता ओठावर आली. गिरीचे मस्तकी गंगा तेथून चालली बळे, धबाबा चालल्या धारा धबाबा तोय आदळे. दुरून या धबधब्याचे दर्शन घेण्यात किती वेळ निघून गेला कळलंच नाही. अहो, गड चढून वर दर्शनाला जायचं ना, वरूनही हा धबधबा पाहता येईल, उलट आणखी छान. सौभाग्यवती उषानं मला भानावर आणलं. गडाच्या पायऱ्या चढून जाताना रामभक्त हनुमानांचे सवंगडी सेवेकरी म्हणून स्वागतास उत्सुक होते. समर्थांनी या रामदासांच्या गोतावळ्यात गिरीकंदातील गुंफात आपले आध्यात्मिक साम्राज्य उभे केले. हे रामदास जणू त्या साम्राज्याचेही रक्षक म्हणून कार्यरत होते. दासबोध गुंफेजवळ पोहोचलो. गुंफेत जाताना नम्र व्हावेच लागते. कपाळ मोक्ष टाळण्यासाठी असो की समर्थांविषयीचा पूज्य आणि कृतज्ञता भाव असो, लवावे लागते एवढे खरे. आत गुंफा विस्तीर्ण, थेट त्या धबधब्या सान्निध्यात. इकडून धबाबा स्फटिक फेसाळत तुषारांची बरसात करीत दरीत झेपावत रामदासांना वंदन करीत असते. गुंफेतील रामदासांच्या वास्तव्याने चिंतन, मनन आणि ज्ञान व प्रतिभा आविष्काराची सात्विक गंभीरता गुंफेत कोंदाटहून भारावून टाकणारी आणि गंभीरतेला तेवढेच रामस्वरूप प्रदान करणारं धबाबास्त्रावचं मन शांतविणारं संगीत एक जणू एका लयीत श्रीरामांचा जप करीत होतं. गुंफेत एक पैस व्यासपीठ गुंफेनं समर्थांना बहाल केलेलं. यावर बसून समर्थांनी दासबोधाचं लेखन केलं. दासबोधाचं लेखन करीत असलेल्या समर्थांची प्रतिमा समोर होती. आम्ही उभयतांनी प्रथम त्या व्यासपीठाला डोकं टेकवून वंदन केलं. मग प्रतिमेसमोर हात जोडले. डोळे मिटून समर्थांचं चिंतन करताना पुन्हा मला माझ्या बालवयातील घरातून पळून जाताना लिहिलेल्या चिठ्ठीची आठवण झाली. डोळ्यात पाणी तराळलं. रक्तातून जय जय रघुवीर समर्थ याचा उद्घोष झाला. गात्र पुलकित झाली. समर्थांचा दासबोध हा ग्रंथ केवळ अलौकिक प्रापंचिकांच्या अस्तित्वाला बोधनपूर्वक सज्जन करणारा, प्रपंचाचं, समाजाचं, राष्ट्राचं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं, निसर्ग आणि मनाचं अध्यात्मगामी व्यवस्थापन समर्थांनी प्रबोधित केलं. चालणं, बोलणं, उठणं, बसणं, व्यवहार करणं, संबंध राखणं सारं संस्कारित करताना समर्थांनी विश्वात्मक मानवी कल्याणाचा ध्यास घेतला होता. हिंदवी स्वराज्याचा राजा मनानं आणि आत्म्यानं जाणता व्हावा यासाठी व्रतस्थपणानं डोंगरी राहणं पसंत केलं. भिक्षाटन स्वीकारलं. स्वतःच्या सिद्धतेबरोबर देव, देश आणि धर्म सिद्ध अर्थात सर्वात्मक मानवी संवेदनेनं सिद्ध करण्यासाठी लेखणी सिद्ध केली. खरंच समर्थांच्या अंशात्मक अस्तित्वाची उजळणी जरी आपण करू शकलो तरी जीवन सार्थकी लागेल असं मनी आलं. मी समर्थांच्या अस्तित्वात हरवलो होतो. माझी गंभीर डबडबलेल्या डोळे भरल्या मुद्रेची जाणीव होताच सौभाग्यवती उषानं हात हाती घेत विचारलं, काय झालं? काही नाही, डोळ्यातले अश्रू आवरीत मी उत्तर दिलं. माऊलीच्या ममतेनं उषानं माझी समजूत काढीत म्हटलं, आपण जमेल तेवढा समर्थांचा अनुसार करायचा, हे तर आपल्या हाती आहे. 1980व्या दशकातली गोष्ट. महाराष्ट्रातील तथाकथित
पुरोगामी विचारवंत म्हणविणाऱ्या प्राध्यापक महोदयांनी प्रतिगामी संत रामदास असा लेख लिहून स्वतःचा पुरोगामी विचारवंत म्हणून डंका वाजवला. हेतुतः केलेल्या लेखनाला खरं तर उत्तर न देणं योग्य, तथापि एवढा विवेक त्यावेळी माझ्याजवळ नव्हता. मी संतापलो. संत समर्थ रामदास हेच तर खरे पुरोगामी असे माझे बुद्धिनिष्ठ मत होते. मी उपरोधिकपणे प्रतिगाम्यांच्या तावडीत संत समर्थ रामदास असा लेख लिहिला. तत्कालीन संपादक श्रीयुत रामदासजी कळसकर यांनी त्यांच्या एकता मासिकात छापला. एवढेच नव्हे, तो लेख त्यांनी त्या तथाकथित विचारवंतांपर्यंत पोहोचविला. अनेकांनी फोन करून आणि पत्राद्वारे लेखाविषयीच्या प्रतिक्रिया नोंदवून माझे अभिनंदन केले. आपण समर्थ विचारांना न्याय दिला असा अभिप्रायही नोंदवला. जगाला न्यायव्यवस्थेचे प्रबोधन करून विश्वकल्याण आणि आदर्श राष्ट्रनिर्मितीचा पाया घालणाऱ्या समर्थ विचारांचा मी काय न्याय करणार? मी तर त्यांचा पाईक. गुरुवर्य डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांनी मात्र माझी कान उघाडणी करून, प्रतिक्रियात्मक लेख लिहून त्याला का उगाच मोठं करतोस? अशा लोकांची उपेक्षा हेच उत्तर असते. त्यांच्या लेखनाने संत समर्थ रामदासांच्या उत्तुंगतेला ओरखडाही उठला नाही, उठणार नाही. मी वरमलो. माझ्या लेखाला प्रत्युत्तर न देऊन त्या प्राध्यापकांनी मात्र मलाच धडा शिकविला. भक्तिवाङ्मय म्हटले की महाराष्ट्रातील भागवत किंवा वारकरी संप्रदायाचाच सहज उहापोह केला जातो. वास्तविक कलियुगात आणि त्यातही मध्ययुगात भक्तिसाधना, त्यातही नारदीय भक्तिसूत्रानुसार भक्तिसाधना हा सर्वच संप्रदायांचा परवल झाला. गाणपत्य, शाक्त, शैव, वैष्णव, महानुभाव, रामदासी, सुफी आदी सर्वच संप्रदायात भक्ती व नामसाधनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मी डॉक्टर मच्छिंद्र मालुंजकर यांना एक प्रकल्प हाती घेण्यास सांगितला. भक्ती साहित्याचे स्रोत या प्रकल्पांतर्गत विविध संप्रदायांवर परिसंवाद, लेखन इत्यादी गोष्टी घडवून त्यांचे ग्रंथात रूपांतर करायचे होते. विद्यापीठ अनुदान मंडळ आणि पुणे विद्यापीठाने प्रकल्पाला अनुदान दिले होते. त्यातील पहिला संप्रदाय निवडला तो रामदासी संप्रदाय. त्याचे कारणही तसेच होते. वैष्णव किंवा भागवत संप्रदायात समर्थ रामदास स्पष्टतः वैष्णव असूनही त्यांचा समावेश सरसहा वैष्णव सांप्रदायिक करीत नसत. हा प्रकल्प करताना स्वाभाविकपणे रामदासी सांप्रदायिक सरसावले. मात्र आम्ही योजनापूर्वक भागवतादी संप्रदायाच्या अभ्यासकांना त्यावर विचार मांडण्यास निमंत्रित केले. प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. ग्रंथ देखील प्रसिद्ध झाला. जमेल तसे, जमेल तेवढे संत समर्थांच्या साहित्याचे चिंतन करायचे, माझ्या परीने ते लोकांपर्यंत समावेशक स्वरूपात न्यायचे असा प्रघात ठेवला. संत प्रबोधित मनोस्वरूप विचार हा ग्रंथ मांडताना संत समर्थ रामदासांनी सत जनमन या आशयाच्या स्वीकारासाठी मांडलेला मनोविचार स्पष्ट करण्याचा विचार केला, मांडला. याचा अभ्यास व चिंतन प्रसंगी मनात सतत येत राहिले की समर्थांचा दासबोध हा मानवी समग्र जीवनसारणीसाठीचा योगिक, मानसशास्त्रीय आणि मानसोपचारशास्त्रीय असा ग्रंथ आहे. असा विचार करून त्या ग्रंथाचा अभ्यास झाला पाहिजे, तरच संत समर्थ रामदासांना अभिप्रेत असलेला शिवसमर्थ योग सिद्ध होऊ शकेल. बघूया, जमेल तेव्हा आणि असेलच रामदासांशी जन्मोजन्मीचा अनुबंध तर घडेलही. संत समर्थ रामदास हा जीवनाचा आधारवड आहे एवढे मात्र खरे. प्रकरण 19 समाप्त.